मिनी भारत नसून मिनी पाकिस्तान आहे असं जेव्हा बोललं जातं त्यावेळेस एक इथला लोकप्रतिनिधीमधून नेमक्या मनात काय भावना येतात? क्वचित एखादा व्यक्ती बाहेरनं आलेला भाड्याने राहतोय आणि त्यांनी असं काही गैरप्रकार केलं की पूर्ण कोंडव्याचं नाव खराब होतं. मुस्लिम समाजाला बदनाम करायचा, मुस्लिम समाजाला शिवीगाळ करायची, हा त्या कडव्या लोकांचा, जे जातीवादी लोक आहे त्यांचा अजेंडा आहे. तर रस्त्यावरती प्रचंड त्याचा ताण पडतोय, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. पुणे शहर स्मार्ट सिटीच्या दृष्टीने चाललं आहे. आज कोंडव्याची तुम्ही तुमच्या माध्यमाच्या उल्लेखातनं तुम्ही बोलला की कोंडव्याची परिस्थिती अशी आहे. हे प्रशासनाला दिसत नाही का? प्रशासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बजेट देऊन या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे. कोण प्रशासनाला अडवतंय? 4 वर्षात इथल्या नागरिकांच्या समस्या प्रशासन दरबारी समन्वय साधून त्या कशा करून घेतल्या? ह्या प्रशासनाच्या काळात तर प्रशासनाने मनमानी काम केलेलं आहे. प्रशासनाने आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार केलेला नाही आहे. आपण इच्छुक आहात, पक्षामध्ये प्रचंड स्पर्धा आहे, विश्वास वाटतो अजित पवार आपल्याला संधी देतील? दादा मला या ठिकाणी संधी देतील, पक्ष या ठिकाणी संधी देतील. आखिर काम बोलताय हे स्लोगन आहे. हे स्लोगन मी नाही, नागरिकांच्या मुखातनं ते आलेलं आहे. तर तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची सुरुवात कधीपासून? राजकीय पार्श्वभूमी झिरो आहे, परंतु आदरणीय दादांबरोबर जे आम्ही सत्तेत नसताना बघितलं की दादा पहाटे उठून काम करतायत, वन मॅन आर्मी पार रात्रीपर्यंत करतायत. मग आपण खारीचा वाटा म्हणून आपण का नाही करू? कुणच राष्ट्रवादी असेल, विचारधारा सोडलेली नाही आहे. दादांना जे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे घडवलेलं आहे, दादा त्यांच्या तालमीतले, जे साहेबांनी दादाला जी शिकवून दिलेली आहे ती दादा कधीच विचारणार नाही. नमस्कार, मी विश्वजित तुम्हा सर्वांचं बखर लाईव्हमध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येऊ घातल्यात आणि त्या अनुषंगाने बखर लाईव्ह पुणे शहराच्या जवळपास 41 प्रभागांमध्ये फिरतं आहे आणि प्रभागांमध्ये नेमकी काय वस्तुस्थिती आहे हे सगळं पाहतं आहे. खरं तर 2017 ते 22च्या नंतर निवडणुका झाल्या नाहीत, त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकल्या आणि त्यानंतर प्रशासनाने हा सगळा कारभार या पुणे शहराचा हाकला आणि यामध्ये नागरिकांना या प्रशासनाच्या कारभाराविषयी काय वाटतं हे सगळं समजून घेतो. याशिवाय माजी नगरसेवक हे आता पुन्हा एकदा नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी देखील आपण भेटतो आहे, त्यांच्याशी संवाद करतो आहे. याशिवाय जे इच्छुक नगरसेवक आहेत त्यांच्याशी देखील बोलतो आहे. त्या अनुषंगाने आज आपण 19 नंबर प्रभागामध्ये आलेलो आहोत. कोंडवा खुर्द असं या प्रभागाचं नाव आहे. तर एकंदरीतच या प्रभागाच्या अनुषंगाने या ठिकाणचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट अब्दुल गफूर पठाण आज आपल्यासोबत आहेत. अब्दुल भाई, आपलं खूप खूप स्वागत आहे बखर लाईव्हमध्ये. खरं तर आपण माजी नगरसेवक आहात. 2017ला आपली टर्म सुरुवात झाली होती आणि 2022पर्यंत, आणि हा संपूर्ण काळ जर पाहिला तर प्रचंड महत्त्वाचा असा काळ होता, कारण की मध्ये कोविडसारखी महामारीसुद्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. एकंदरीतच आपल्या या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने या कोंडवाचा आणि या प्रभागाचा एकंदरीतच विकास झाला आहे असं म्हणावं लागेल? 2017मध्ये ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचा हा प्रभाग क्रमांक 27 होता. मिठानगरचा पूर्ण भाग होता आणि त्या अनुषंगाने लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. जो 25 वर्ष या प्रभागाचा जो विकास नियोजनबद्ध झाला नव्हता, एक सुशिक्षित नगरसेवक या नात्याने सभागृहात कोंडव्याची आवाज, कोंडव्याचा बुलंद आवाज विकसित गरजांसाठी, मूलभूत गरजांसाठी आम्ही उठवला. परंतु आमचं नशीब असं की आम्ही विरोधी बाकावर असल्यामुळं सत्ताधाऱ्यांनी आमच्याबरोबर दुजाभाव केला. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कोंडव्यातील त्यावेळेच्या ज्या मूलभूत गरजा होत्या त्या भागवण्याचं आम्ही काम केलं. रस्ते, ड्रेनेज, पाणी, कचरा, एज्युकेशन, आरोग्य, शैक्षणिकदृष्ट्या बरीचशी अशी आम्ही कामं जनतेची केली. जनता खूप खुश झाली होती. पण त्यानंतर साधारणतः 3 वर्ष आम्हाला मिळाले, 2 वर्ष आमचे कोविडमध्ये गेले आणि त्यानंतर प्रशासन लागलं. जो 25 वर्ष जो विकास झालेला नव्हता त्या पद्धतीने पुन्हा आम्हाला 5 वर्ष लवकरात लवकर मिळाली असती, तो उर्वरित कामे आम्हाला करता आली असती. परंतु आजही प्रभागमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहे आणि प्रभागमध्ये फारशा अमेनिटी स्पेसच्या जागा नव्हत्या, त्याच्यामुळे मोठमोठ्याले प्रपोजल आम्हाला या ठिकाणी आणता आले नाही. पण येणाऱ्या काळात जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. जनतेला आम्ही दाखवून दिलं की बरोबर सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आम्ही जनतेची कामं करतो आहे. प्रशासन असताना देखील आम्ही त्यांना भासू दिले नाही की आम्ही नगरसेवक नाही आहे.
जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. 8 वर्ष जनतेची आम्ही सेवा केलेली आहे. येणाऱ्या काळात हा प्रभाग क्रमांक 19 झालेला आहे की कौसरबाग हा मोठा एरिया आमच्यामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला स्कोप खूप आहे की ज्या योजना मोठमोठ्याला आणायच्या आहे, शाळा, ई-लर्निंग शाळा, हॉस्पिटल, शादीचा हॉल, मुलांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण, अशा ज्या सांस्कृतिक भवन वगैरे हे त्या प्रभागात जोडल्यामुळं आम्हाला ते आणणं आता शक्य आहे आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो. तर त्याच्यामुळे आशा आहे की अजितदादा नेहमी आम्हाला भरभरून आम्हाला त्या ठिकाणी मदत करतात आणि येणाऱ्या काळात कोंडव्याचा विकास करण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला उभं राहावं लागणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढवणार आहे. एकंदरीतच या विकासाचा काही आराखडा तयार आहे का, की कशा पद्धतीने कौसरबाग असेल किंवा कोंढवा असेल याचा सर्वांगीण विकास व्हावा, काही वेगळी धोरणं या ठिकाणी राबवण्याची गरज वाटते का तुम्हाला? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की हा कोंडवा आपण बघितला असन एक मिनी भारत कोंडवा आहे. सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात आणि कोंडव्यात सध्या पुणे शहरात तो प्रश्न आहे, पण कोंडव्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक हा विषय मोठ्या प्रमाणात दिसतो आहे आणि ट्रॅफिकच्या दृष्टीने आम्हाला काही सक्त पावले उचलावं लागणार आहे. अतिक्रमण असेल, इन्क्रोचमेंट असेल, हे आम्हाला करावे लागणार आहे. DP रोड आम्हाला त्वरित ते चालू करावं लागणार आहे. 2-4 जे रस्ते का ग्रीन पार्क 42 वगैरे 43, 46चा हे रस्ते आम्हाला त्या ठिकाणी ओपन करावे लागणार आहे. ब्रिज वगैरे काही ठिकाणी आम्हाला करावे लागणार आहे. मेट्रोसारखा प्रपोजल DPR आता पूर्ण झालेला आहे, तो त्याचेच आम्हाला त्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे, जेणेकरून आम्हाला ट्रॅफिक या ठिकाणी जी समस्या वाढलेली आहे, साधारणतः हेमंतकरे चौक आहे त्या ठिकाणी नवीन योजना आणायचं आमच्या डोक्यात आहे. मिठानगरमधली ट्रॅफिक कशी करायची त्याचा आमचा प्लॅन तयार आहे. कौसरबागमधलं जे इन्क्रोचमेंट आहे ते आम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून तिथली ट्रॅफिक आम्हाला कमी करता येईल. एक सुनियोजन शिस्तबद्ध प्रभाग कसा करता येईल त्यासाठी काटेकोरपणे नियमांचं पालन येणाऱ्या काळात आम्हाला करावं लागणार आहे. नक्कीच. तुम्ही मगाशी सुरुवात केलीत की हा संपूर्ण कोंढवा मिनी भारत म्हणून ओळखला जातो, मात्र खरं तर याच्यावरती अनेकदा टीका होते की हा मिनी भारत नसून मिनी पाकिस्तान आहे. असं जेव्हा बोललं जातं त्यावेळेस एक इथला लोकप्रतिनिधीमधून नेमक्या मनात काय भावना येतात? खूप चांगला प्रश्न विचारला. मिनी भारत आहे, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. आजपर्यंत कुठल्याही असं प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आहे. चॅनल, मीडिया आणि काही कट्टरपंथीवादी आहे जे कोंडव्याला नेहमी बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यामुळं कोंडव्याचं नाव खराब होत असतं. पण अलीकडच्या काळात आम्ही बघितलं कोंडव्यावर एवढं नियंत्रण आपण ठेवलेलं आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी नियंत्रण ठेवते. क्वचित एखादा व्यक्ती बाहेरनं आलेला भाड्याने राहतो आहे आणि त्यांनी असं काही गैरप्रकार केलं की पूर्ण कोंडव्याचं नाव खराब होतं आहे. कोंडव्याचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे, भाडेकरू खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु जाणीवपूर्वक असं इथं कुठल्याही घटना घडलेलं नाही आहे. आता मी ज्या पद्धतीने 2017पासून आजपर्यंत प्रवास पाहिला, एकही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही. गेले 8-10 वर्षाला फक्त कोंडव्याला बदनाम करायचा आणि त्याच्याविषयी त्या बाकी काही असं ठोस असं कोंडव्यात काही घडलेलं नाही आहे. पण काही कट्टरपंथीवादी आहे की मुस्लिम समाजाला त्रास द्यायचा, बहुसंख्य मुस्लिम एरिया असल्या कारणामुळं मुस्लिम समाजाला त्रास द्यायचा, मुस्लिम समाजाला बदनाम करायचा, मुस्लिम समाजाला शिवीगाळ करायची, हा त्या कडव्या लोकांचा जे जातीवादी लोक आहे त्यांचा हा अजेंडा आहे. त्याच्यामुळे ते कोंडव्याला त्या नजरेनेच बघतायत. परंतु आज आमच्या इथं कोंडवा ग्रामस्थ आहे, बरेचसे हिंदू समाज आहे, त्यांना विचारा जाऊन कोंडवा किती चांगला कोंडवा आहे. हे फक्त कट्टरपंथी जे लोक आहेत ते खराब करण्याचा प्रयत्न करतायत. इथे हिंदू मुस्लिम एकोपाने राहतात. हिंदू मुस्लिम म्हणजे एकोपाने म्हणजे त्यांचं सगळे सण असतील, त्योहार असतील, ईद असेल, दिवाळी असेल, सगळे आनंदाने साजरे करतात आणि सगळे गुण्यागोविंदाने राहतात एकमेकांच्या सणा. आमच्या इथं सगळं सेफ आणि चांगलं आहे, खूप चांगलं आहे. तुम्ही जर त्या लोकांशी संपर्क केला तर आम्हाला खूप चांगलं वाटतं. काही ठराविक लोकांचा जो अजेंडा आहे ते बदनाम करतायत. तर दुसरीकडे आपला जो कोंडव्याचा मुख्य रोड आहे या शीतल पेट्रोल पंपापासून पुढे, तिथे जाताना असं एक जाणवलं की अतिक्रमण बऱ्यापैकी प्रचंड वाढलेलं आहे. रस्त्याच्या दुतर्फा लोक विक्रीसाठी बसलेले असतात.
त्यांच्यासाठी काही करता येईल का? म्हणजे स्पेशली जे काही व्यावसायिक आहेत, खरं तर त्यांचा हातावर पोट असेल इथल्या सगळ्या लोकांचं, त्यांच्यासाठी एक हॉकर झोन असेल किंवा एक वेगळी जागा त्यांचं त्या ठिकाणी शॉपिंगला इथली सगळी लोकं तिथं जाता येईल. काय रस्त्यावरती प्रचंड त्याचा ताण पडतोय, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. ॲक्च्युली कोंडव्याचा ज्या पण तुम्ही उल्लेख केला आहे की कोंडव्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या दृष्टीने सगळं केलं जातं आहे. कोंडव्याची जी रस्त्याची जी ट्रॅफिक आहे, हॉकरचं असेल, याचं पुनर्वसन करू शकते सरकार, प्रशासन. पुणे शहर स्मार्ट सिटीच्या दृष्टीने चाललं आहे. आज कोंडव्याची तुम्ही तुमच्या माध्यमाच्या उल्लेखातनं तुम्ही बोलला की कोंडव्याची परिस्थिती अशी आहे. हे प्रशासनाला दिसत नाही का? प्रशासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बजेट देऊन या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे. कोण प्रशासनाला अडवतं आहे? कोण प्रशासनाला दाद देत नाही आहे? सगळे दाद देत आहेत, परंतु कोंडव्याला जाणीवपूर्वक प्रशासन दुजाभाव करतो की ह्या लोकांची परिस्थिती आहे अशीच ठेवायची. काही मनोवादी लोक आहे ते कोंडव्याच्या बाबतीत नेहमी असं विचार करतात की कोंडवा आहे असाच राहायला पाहिजे. यांनी आपापसात यांची तरक्की होता कामा नये, यांची प्रगती होता कामा नये, ह्या पद्धतीने सगळं पाहिलं जातं आहे. परंतु आदरणीय अजितदादा पवारांनी या कोंडव्यासाठी खूप काही येणाऱ्या काळात विचार केलेला आहे, ते सत्तेत आहे. आणि येणाऱ्या काळात कोंडव्यातले ज्या अडचणी आहे, हॉकरचा असेल, या असेल, हे सगळं आम्ही करण्याच्या ह्याच्यात आहे. कडक कायदे आणण्याच्या आम्ही तयारीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा विषय संपणार आहे, कारण मागच्या वेळेस आम्हाला हे सगळं शिकायला मिळालेलं आहे. पण येणाऱ्या काळात आम्ही बऱ्याचशा गोष्टींची सक्ती करणार आहे, जेणेकरून कोंडव्याच्या ज्या अडचणीच्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे. नक्कीच. तर एकंदरीत कोंडव्यामध्ये फिरत असताना आम्हाला तुमचे काही फ्लेक्स बाहेर पाहायला मिळाले, ज्या फ्लेक्सवरती असा उल्लेख होता की काम बोलताय. खरं तर आता 4 वर्ष प्रशासन होतं. आता 4 वर्षात इथल्या नागरिकांच्या समस्या प्रशासन दरबारी समन्वय साधून त्या कशा करून घेतल्या आणि काय नेमकं कामं या काळात झाली? ह्या प्रशासनच्या काळात तर प्रशासनाने मनमानी काम केलेलं आहे. प्रशासनाने आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार केलेला नाही आहे. परंतु भारतीय संविधानाने जे अधिकार दिलेलं आहे, RTI, ऑनलाईन कंप्लेंट, आणि विशेष करून ह्या 4 वर्षात आम्हाला माननीय अजितदादा पवारसाहेब यांचं खूप मतदान म्हणजे खूप योगदान मिळालेलं आहे. प्रशासन जे आमचं ऐकत नव्हतं, आदरणीय अजितदादा त्यांचे PNना स्वतः दादा प्रशासनबरोबर आमच्या मिटिंगा लावायच्या आणि आमची जी रखडलेली कामं आहेत ती त्यांना सुचवायचे की नाही माझ्या कोंडव्याला न्याय द्या. तिथे नगरसेवक वारंवार माझ्याकडे येतात, ती येता कामं नाही, त्यांची कामं करा. जर त्यांची कामं केली तरी येणार नाही. म्हणून आम्ही जे प्रशासन असताना देखील, आम्ही नगरसेवक नसताना देखील या नागरिकांना असं कळू दिलं नाही की इथं नगरसेवक नाही आहे. ज्या मूलभूत गरजा होत्या त्या आम्ही सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आणि आदरणीय अजितदादांचं आम्हाला खूप सहकार्य झालं या ठिकाणी. परंतु प्रशासनाने आपलं मनमानी काम केलेलं आहे या ठिकाणी. येणाऱ्या काळात आम्ही प्रशासनाला देखील जाब विचारणार आहे की आमच्या कोंडव्याच्या बाबतीत तुम्ही असं का केलं म्हणून. तर एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपण इच्छुक आहात. पक्षामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. आपल्याच प्रभागामध्ये आपल्याच पक्षाकडून अनेक इच्छुक आहेत. विश्वास वाटतो अजित पवार आपल्याला संधी देतील? नक्कीच दादा मला या ठिकाणी संधी देतील, पक्ष या ठिकाणी संधी देतील. आखिर काम बोलताय हे स्लोगन आहे. हे स्लोगन मी नाही, नागरिकांच्या मुखातनं ते आलेलं आहे. मला माहीतही नाही कधी ते आखिर काम बोलताय हे स्लोगन फेमस झालं. मी बोलत नाही, मी माझा मोठेपणा कधी बोलत नाही. नागरिकांची डिमांड आहे आणि या ठिकाणी दादांचं प्रभाव खूप आहे. आमच्या पक्षात जरी तिकिटासाठी रस्सी खेच असेल, परंतु या ठिकाणी दादा मला नक्कीच न्याय देतील. आणि विशेष म्हणजे जे आमचे 4 लोक आवडीचे असतील ते आम्ही सगळे ठरवलेलं आहे. येणाऱ्या काळात दादांचं डिझाईन बॉक्सचा अहवाल येणार आहे. त्यात नक्कीच आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी रिपोर्ट चांगला गेलेला असेल आणि त्या डिझाईन बॉक्सनुसार दादा आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच. तर एकंदरीत आता कोंडवा आणि एकूण हा सगळा प्रभाग याच्यामध्ये तुमची तयारी कशी सुरू आहे? गाठेभेटी सुरू झाल्या असतील मतदारांशी, मतदारांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद येतो आहे? तशी तर आमची गेले 2017ला जशी निवडणूक झाली तेव्हापासून तर आत्तापर्यंत गाठीभेटी. मी सकाळी लोकांच्या दारात असतो, रोज लोकांच्या दारात असतो. किती वाजता निघता घरातून? मी घरातनं साधारणतः 6:30ला निघतो. आमची नमाज झाली की निघतो आणि लोकांच्या दारात जाऊन लोकांना विचारतो की भाई कुछ प्रॉब्लेम आहे क्या. एकमेव नगरसेवक की लोकांच्या दारात जातो. माझ्या ऑफिसला अजिबात यायचं नाही.
हां 10 नंतर माझ्या ऑफिसला तुमची जी शासकीय कामं असेल, काही तुमचे पत्रव्यवहार असतील तेच करायचं. बाकी कचरा, पाणी, रस्ते, ड्रेनेज, विद्युतचं, इतर ज्या छोट्या मोठ्या समस्या आहे, मी लोकांच्या दारात जातो. रोजचा माझा कार्यक्रम ठरलेला आहे तो. आम्ही आत्तापर्यंत अनेक प्रभागांमध्ये फिरलो. तिथल्या नागरिकांची अशी समस्या होते की आम्ही नगरसेवकांच्या ऑफिसला जातो, पण नगरसेवक नसतात. दादा बाहेर गेलेत, दादा मुंबईला गेलेत किंवा इतर कुठेतरी गेलेत. पण असं तुमच्या बाबतीत घडताना दिसत नाही. आत्ता आम्ही बाहेर बऱ्याच जणांना बोललो, पण नाही, येतात ते, चक्कर मारतात, संध्याकाळचं सकाळचं फिरतात प्रभागामध्ये. नेमकं काय म्हणजे ही सुरुवात तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची सुरुवात कधीपासून? राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची सुरुवात मी द मुस्लिम फाउंडेशन म्हणून माझी NGO होती. मी सोशल आणि सामाजिक काम करत होतो. करत असताना मला असं वाटलं की प्रशासनात आपण यायला लागणार, आपली कामं रखडत आहेत आणि का नाही आपण प्रशासनात. मी सडनली आलेलो आहे. काय माझी वंशिक किंवा ॲन्सेस्ट्रल असं राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही, राजकीय पार्श्वभूमी झिरो आहे. परंतु आदरणीय दादांबरोबर जे आम्ही सत्तेत नसताना बघितलं की दादा पहाटे उठून काम करतायत, 1 मॅन आर्मी पार रात्रीपर्यंत करतायत. मग आपण खारीचा वाटा म्हणून आपण का नाही करू. मग दादांचं ते आदर्श घेऊन आज समाजात आम्ही फिरतोय. दादांनाही हे डिजिटल मार्केटद्वारे विविध लोकांच्या तो मुखातनं किंवा हा एक माणूस कोंडव्यात, तर त्याच्यामुळे दादाही मला खूप लाईक करतात. मी दादांकडे गेलो तर माझं काम कधी ते थांबवत नाही. काम करणारा माणूस आहे, त्याला सहकार्य करा, त्याला मदत करा. दादांनी कधी शब्दाची थाप दिली? नेहमी दादा शाबासकी देतात, नेहमी दादा शाबास के चांगलं काम करता. आणि दादांचा प्रभाव आहे महाराष्ट्रात, सगळीकडे दादांचा प्रभाव आहे. आणि दादांना त्याच्यामुळं कधी आम्हाला असं वाटत नाही आता एवढं पक्षांतर चाललं आहे, दादा BJPवर अलायन्स केलं आहे, असं कधी एक मुस्लिम मी आहे असं कधी वाटत नाही की दादांना सोडावं, दादांना त्रास होईल, दादांना कुठंतरी असं वाटेल की नाही राव माझे मुस्लिम बांधव मला हे करतायत. ठीक आहे, लोकसभा आणि विधानसभेत मुस्लिमांनी विरोधाची भूमिका घेतली. सुरुवातीचा काळ होता. आता मुस्लिम समाजाला दादा पहिल्यापासूनच चांगले वाटत होते. आता त्याच्यापेक्षा चांगले वाटायला लागले की एक सेक्युलर माणूस आपल्यासाठी जातीवादी शक्तींवर लढतोय. ठीक आहे, दादांनी त्यांच्यावर अलायन्स केलं, ते डेव्हलपमेंटसाठी केलेली, हे जग जाहीर आहे. पण विरोधक आपल्या फायद्यासाठी दादांचं निगेटिव्ह पॉईंट पसरवण्याचा प्रयत्न करतोय. पण आमच्यासारख्यांचं काम आहे की दादांसाठी की नाही, समाजासाठी आणि पुण्याच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी मग आम्हाला डोर टू डोर जाऊन ते आमचे विचार पोहोचवायला लागतात. कारण काही चॅनल असे आहे की त्या निगेटिव्ह पॉईंट पोहोचवण्याचं काम करतायत. समाजातले आमचे काही विघटक लोक आहे की ते नेहमी निगेटिव्ह पॉईंट पसरवण्याचं स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत. पण ती लोक समाजाचा विचार करत नाही. आज दादा अल्पसंख्याक असे सर्व जाती धर्माच्या लोक असतील, सगळ्यांचा विचार करतात. असा हा नेता आहे, तर आम्ही दादांबरोबरच आहे. नक्कीच विकासासाठी खरं तर ही युती आहे. मात्र तुम्ही असेल किंवा अजित पवार असेल किंवा एकूणच राष्ट्रवादी असेल, विचारधारा सोडलेली नाही आहे. हे बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे. शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार दादांना जे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे घडवलेलं आहे, दादा त्यांच्या तालमीतले. दादाला कुठेही काय करा, पण दादा जे बेस आहे, जे साहेबांनी दादाला जी शिकवण दिलेली आहे, ती दादा कधीच विचारणार नाही. हे आमच्या पक्षाची ध्येय धोरण आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि इथून पुढे तुमच्या या राजकीय प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तिकीट मिळावं, तुम्ही निवडून यावं यासाठी शुभेच्छा. आणि आपण पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा एक छान मुलाखत पुन्हा एकदा करूया. थँक्यू. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.